राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी सध्या राजीनामा दिलाय। तर आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि आयोगाच्या कामात सरकारी हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तर आताच्या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी सध्या राजीनामा दिलाय। आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। तर याआधी सुद्धा 4 सदस्यांनी राजीनामे दिले होते आणि आता आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं समजतंय। तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमाल आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, सध्या आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं समजतंय। बरोबर आहे, तशा संदर्भातलं एक पत्र देखील आपल्या हाती लागलेलं आहे। आनंद निरगुडे यांनी 4 तारखेला त्यांच्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेलं होतं आणि त्यानंतर 9 तारखेचं एक पत्र आहे ज्यामध्ये आनंद निरगुडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा स्वीकारत असल्याचं महाराष्ट्र शासनाचे जे अवर सचिव आहेत नरेंद्र आहेर यांनी सहीनिशी हा राजीनामा जो आहे तो मंजूर केल्याचं पत्र दुसरीकडे आपण बघतोय। राज्य मागासवर्ग आयोगाचे जे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे हे राजीनामा देणार असल्याची बातमी पुढारी न्यूजनं 8 दिवसांपूर्वी देखील दाखवलेली होती आणि अगदी हीच बातमी खरी ठरताना आपण पाहतो आहोत। त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांचा राजीनामा सरकारनं मंजूर केलेला आहे। एकीकडे त्यांचा जो आयोगाचा जो कार्यकाळ होता तो देखील पूर्ण होत होता। यापूर्वी 2 सदस्यांनी मागच्या एका महिन्यात आणि काही सदस्यांनी त्या पूर्वीच्या काळात राजीनामा दिल्याचं आपण पाहिलं। त्या सदस्यांनी सरकार आणि प्रशासन सातत्यानं हस्तक्षेप करत आहे अशा पद्धतीचा आरोप केलेला होता। आता आनंद निरगुडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे तोही सरकारी आणि प्रशासकीय हस्तक्षेपामुळेच दिलाय का हे त्यांच्याकडून आपल्याला ऐकावं लागणार आहे। त्यांच्यासोबत आपण सातत्यानं संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ते सध्या संपर्कात नाहीत। एक गोष्ट नक्की आहे की जी या अगोदर सातत्यानं राजीनामा दिलेल्या आयोगाच्या सदस्यांनी सांगितली की प्रशासकीय हस्तक्षेप असेल किंवा सरकारी हस्तक्षेप असेल सोकॉज नोटिसा देखील या सदस्यांना दिलेल्या होत्या। तशाच काहीचा प्रकार अध्यक्षांसोबत झालाय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की हे राजीनामा सत्र सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागे सुद्धा 4 जणांनी राजीनामा दिला होता। नेमकी मागणी काय या सदस्यांची आणि काय आरोप केले जात आहेत? आरोप हाच आहे की सरकारकडून प्रशासनाकडून जो आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप केला जातो, आयोग हा स्वायत्त असतो, त्यात कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होऊ नये अशा पद्धतीची मागणी या सदस्यांची होती, या आयोगाची होती। पण तो हस्तक्षेप थांबला नसावा आणि म्हणून अशा पद्धतीचे राजीनामे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर, आयोगाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे याचे काय पडसाद उमटू शकतात? अर्थात एक शक्यता अशी आहे की आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे हा आयोग पूर्णपणे बरखास्त होऊ शकतो। याच्या सगळ्या टेक्निकल बाबी समजून घेणं महत्वाचं ठरेल, पण तुर्तास तरी अध्यक्षांनी राजीनामा दिल्याची मोठी बातमी आहे आणि येत्या काळात सगळीकडे मराठा समाजाच्या या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भानं, ओबीसी प्रश्नांच्या संदर्भानं जो आता राज्यात परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात आयोगाची महत्वाची भूमिका होती। पण आयोगाच्या दिलेल्या सदस्यांच्या राजीनाम्यामुळे, आयोगाच्या दिलेल्या अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे हा प्रश्न आणखीनच गंभीर बनत चाललेला आहे अशा पद्धतीचं चित्र आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपल्यासोबत सध्या अंबादास दानवे सुद्धा जोडले गेले आहेत। अंबादासजी, आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलाय। आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं समजतंय। खरं तर हा राजीनामा दुर्दैवी आहे। आधीच बऱ्याच 2-3 सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यात आता हा अध्यक्षांचाच राजीनामा मला वाटतं एकतर जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा चालू आहे त्या सगळ्या स्थितीमध्ये हा राजीनामा तसा दुर्दैवी आहे। अंबादासजी, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पत्र पाठवलं होतं की ज्यामध्ये आयोग म्हणजे कामकाजात सरकारी हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। यावर तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, हा आयोग हा वैधानिक पद्धतीनं स्थापन झालेला, याला एक स्वतंत्र अधिकार आहेत। असं असताना सरकार या सगळ्या याच्यामध्ये इंटरफेअर करत होतं। वेगवेगळ्या, आता राजकीय कोणाचं मी नाव घेणार नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं इंटरफेरन्स चालू होता। तेव्हा राज्य
मागासवर्ग आयोगाला स्वतंत्रपणे माझ्या माहितीप्रमाणे काम करणं हे अवघड झालं होतं. एकीकडे आयोगाच्या या सगळ्या कामकाजावर टीका करायची, आयोगाच्या कामकाजात राजकारण आणायचं, आयोगाला पुन्हा वेगळ्या पद्धतीनं नाव ठेवायचे, दुधारी पद्धतीनं काही लोक करत होते आणि मला तर त्या सगळ्याला कंटाळल्याने राजीनामा दिला असावा. अंबादासजी, आता हा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे हा आयोग आहे तो बरखास्त होण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे? बरखास्त तर नाही होणार, याच्यातून तर मार्ग काढावा लागेल. कारण अनेक आता या आयोगाच्या मार्फत अनेक काम करायचे आहेत, करावे लागणार आहे या महाराष्ट्राला. त्यामुळे बरखास्त तर नाही होणार. विरोधी पक्षनेता म्हणून तुमची यावर काय भूमिका नेमकी असेल? जो आता आज अधिवेशन चालू आहे, चर्चा करतो बरोबर आणि अधिवेशनात हा विषय काढतो. आता त्यांचा राजीनामा माहिती घेतो मी, सगळ्या सदस्यांची आता चर्चा करतो. हो, बरं, नक्कीच अंबादासजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केल्यासाठी. तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी सध्या राजीनामा दिलाय. आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि आयोगाच्या कामात सरकारी हस्तक्षेप होत असल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला होता आणि त्यातच हा राजीनामा दिल्याचं सध्या समोर येत आहे. तर मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष बालाजी किल्लारी आपल्यासोबत सध्या जोडले गेले. सदस्य सध्या बालाजी किल्लारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. बालाजी, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. हो, अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचं राजीनामा पत्र माझ्या पाहण्यात आलेलं आहे. हो, शासनाने ते स्वीकारलेलं आहे. मी आमच्या सन्माननीय अध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्याचं स्वागत करतो. कारण असे राजीनामे हे लोकशाहीमध्ये आयोगासारख्या स्वतंत्र संस्थांच्या अस्तित्व आणि स्वातंत्र्यासाठी आणि निर्भीड कामकाजासाठी, स्वतंत्र निष्पक्ष कामकाजासाठी आवश्यक असतात. शासनाचा हस्तक्षेप हा आयोगाच्या कामकाजात होत होता हे यावरून निष्पन्न होतं. अशाच स्वरूपाचा डायरेक्ट इनडायरेक्ट प्रभाव आयोगाच्या निर्णयावर पाडण्याचा प्रकार झाला होता. तो खपवून न घेता आम्ही त्याला विरोध केलेला होता. कारण आयोग हा निष्पक्षपणे काम करत असतो. म्हणून मी या अध्यक्षांच्या राजीनाम्याचं स्वागत करतो. बालाजी सर, आपण पाहतोय की मागील 4 जणांनी सुद्धा राजीनामे दिले होते. नेमकी तुमची मागणी काय आरोप तुमच्याकडनं केले जात आहेत? बघा, आयोगाकडे मुख्यत्वे जी मूलभूत स्वरूपाची माहिती आहे ती गोळा करण्यासाठी, राज्यभरामध्ये जे जातीमध्ये भांडणं लागलेली आहेत ती मिटवण्यासाठी, एकमेकांच्या विषयी जे कलुषित मतं झालीत ती मिटवण्यासाठी, राज्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्व समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करून त्या आधारे तुलनात्मक अभ्यास करून त्या आधारे आरक्षण पुनर्निश्चित करणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये. त्यासाठी आम्ही 435 कोटी रुपयाचा शासनाकडे प्रस्ताव दिला होता ऑगस्ट 2022 मध्ये. 1 वर्षभरपर्यंत शासनाने काही केलं नाही आणि आता मात्र हस्तक्षेपाला सुरुवात केली होती. नक्कीच बालाजीजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केल्यासाठी. तर राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके सुद्धा आपल्यासोबत सध्या आहेत. लक्ष्मणजी, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. निश्चित आम्ही गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा मीडियासाठी असेल, आम्ही नेहमी हेच सांगत आलोय. आत्ताच माझ्या अगोदर माझे सहकारी ऍडव्होकेट सागर किल्लारीकर यांनी बालाजी किल्लारीकर यांनी जे काही मत मांडलेलं आहे त्या मताशी आम्ही सहमत आहोत. राज्य मागासवर्ग आयोग आणि आयोगाच्या अनेक बैठकांमध्ये आम्ही सर्व सहकार्यांनी काही आग्रह शासनाकडे धरलेला होता. नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये काही आकडेवारी आम्ही मागितलेली होती. 8/12/2022 रोजी आम्ही एक पत्र शासनाला दिलेलं होतं की नोकऱ्यामध्ये कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे शासकीय निमशासकीय आस्थापनामध्ये, त्याची काही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळावी की जेणेकरून आमच्याकडे अनेक प्रकरणं असतात, आमच्याकडे काही अधिकृत ऑथेंटिक अशी माहिती असल्यानंतर आम्ही त्या बाबतीमध्ये तुलनात्मक स्टडी करून काही निर्णयाप्रत येऊ शकू. अशा पद्धतीचं त्या पत्राला आम्ही 4 रिमाइंडर शासनाकडे पाठवली, परंतु त्याचं आम्हाला एकही उत्तर मिळालं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत.
जेणेकरून आजच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचं माझ्या सहकार्याप्रमाणेच आम्ही स्वागत करतो. लक्ष्मणजी, आयोगाच्या कामात सरकार हस्तक्षेप करतंय असा आरोप तुमचा होता, त्यामुळे अनेक सदस्य सुद्धा नाराज होते. काय तुमची नेमकी आताची मागणी आहे आणि काय यानंतरची तुमची भूमिका असेल? खरं तर गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी असेल, ओपन असतील किंवा अजून सर्व कम्युनिटी असतील यांचा एकदाही सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे झालेला नाही. शासनाकडे कोणतीही अधिकृत अशी आकडेवारी नाही. ओबीसीच्या पंचायत राजच्या रिझर्वेशन संदर्भात कोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत. कोर्टानं सन्माननीय न्यायालयानं बऱ्याच वेळा इम्पेरिकल डेटा कलेक्ट व्हावा, सर्व्हे व्हावा अशा पद्धतीचा आग्रह अनेक वेळा धरलेला आहे. परंतु कोणतंही सरकार, शासन, प्रशासन फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून खूप दूर पळतोय. नक्की या महाराष्ट्रामध्ये काय सामाजिक स्थिती आणि गती काय आहे, या फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून प्रत्येक गव्हर्नमेंट दूर का पळतोय? हे असे अनेक प्रश्न आहेत की जे आम्ही एक स्वायत्त आयोग म्हणून किंवा संविधानिक आयोग म्हणून आम्हाला काही इन्फॉर्मेशनच उपलब्ध होणार नसेल तर आम्ही एखादा निर्णय घ्यायचा तर तो कोणत्या आधारावर घ्यायचा, आणि जरी घेतला समजा चुकून तर तो निर्णय घेतलेला तो कोर्टामध्ये म्हणा किंवा अजून कुठल्या ठिकाणी म्हणा तो टिकणार कसा, हे आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला गेल्या अनेक दिवसापासून समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. परंतु आमच्या सदस्यांना वेगवेगळ्या अँगलनी पाहिलं जातंय. आम्ही एखादा आग्रह धरला की आम्ही एखाद्या गोष्टीची मागणी केली. लक्ष्मणजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण राज्य मागासवर्ग आयोगासंदर्भातली पाहतोय. तर यामध्ये अध्यक्षांनी सध्या राजीनामा दिल्याचं आपल्याला समजत आहे. तर यावर अमोल मिटकरी यांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात. सरकारच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा आहे तो देण्यात आलेला आहे, त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त होत आहे. कसं बघता या सगळं? नाही, आता काही सदस्यांनी पण यापूर्वी म्हणजे गणेश हाके वगैरे असतील त्यांनी राजीनामा दिला. आता तुम्ही सांगताय तुमच्या माहितीनुसार अध्यक्षांनी पण दिलाय. हा निर्णय शेवटी वरिष्ठ पातळीवर होईल. वरिष्ठ ठरवतील काय काय करायचं त्यामध्ये. आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. तर आयोगाच्या कामात सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप सध्या या सदस्यांनी केल्याचं दिसतंय.